नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो ॲज यू ऑल नो की मराठी हा 80 मार्कांचा आहे आणि त्याच्यामध्ये गद्य विभाग हा 20 मार्कांचा आहे. आणि हे पण तुम्हाला माहिती आहे की गद्य विभागामध्ये आपल्या पुस्तकामध्येच उतारे येतात. मग नेमके त्याच्यावरती प्रश्न कसे येतात आणि कसे आपण त्याची उत्तरं सोडवली पाहिजेत आणि 20 पैकी जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवू आपण, यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 उतारे जे असतात तर ते पुस्तकामधले विचारले जातात. हा उतारा 8 गुणांसाठी आहे, हा पण उतारा 8 गुणांसाठी आहे. सो दोन्ही पण उतारे जे टेक्स्टबुकमधले आहेत तर ते 8 आणि 8 16 गुणांचे आहेत. आता याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट, आता सध्या तुमच्याकडे सगळ्या म्हणजे पुस्तकामधले सगळे उतारे वाचण्याचा वेळ नाही आहे. मग तुम्ही काय करू शकता की आता मी तुम्हाला जो काही पेपर दाखवते, तुम्ही याच पेपरमधले उतारे वाचायला किती वेळ लागतो आहे आणि किती फटाफट आपण हे सगळे क्वेश्चन्स कवर करू शकतो हे बघा, जेणेकरून तुमची इथे रिव्हिजन पण होईल. स्वतः हा उतारा आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि वाचू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न नेहमी कसा असतो, तर पहिला प्रश्न नेहमीच आपल्याला काहीतरी उताऱ्यामधून फाइंड आउट करून लिहा किंवा ओळ पूर्ण करा किंवा याचा अर्थ लिहा किंवा लेखकांना काय सांगायचं आहे याच्याबद्दल, लेखिकेला काय सांगायचं आहे याच्याबद्दल, अशा प्रकारचा पहिला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. म्हणजे हा एक सिम्पल आपण म्हणतो की 1 सेंटेन्समध्ये आपण आन्सर लिहू शकतो असा हा प्रश्न असतो. आता याच्यामध्ये काही विचारलेलं आहे, दॅट इज लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती. आता इथे तुम्हाला 2 मार्कांसाठी हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. 2-2 तुम्हाला इथे उत्तरं लिहायची आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे एकच 2 आहे का, म्हणजे 2 मार्कांसाठी तुम्हाला इथे एक आणि इथे एक, एका मार्काची उत्तरं लिहायची आहेत. नेक्स्ट आहे आनंदाविषयी उतार्यात आलेल्या काव्यपंक्ती. आता तुम्ही जर उतारा वाचलात तर तुम्हाला कुठेतरी आनंदाविषयी काहीतरी पाहायला मिळेल. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मी दाखवणार आहेत. सो तुम्हाला ती उत्तरं पण पाहायला मिळणार आहेत, उत्तरं कशी लिहायची ती. नेक्स्ट आहे प्रस्तुत काव्यपंक्तींविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत. आता याची उत्तरं आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा पहिला याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला जेव्हा उत्तरं लिहायची आहेत तेव्हा तुम्हाला उत्तर लिहिताना प्रश्न पहिला त्यातलं पहिलं आणि त्यातलं हे असं सिस्टमॅटिकली लिहायचं आहे, कारण तुम्ही प्रश्न नाही लिहित आहात, फक्त उत्तरं लिहित आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॉपरली लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधला कुठला आहे, र कुठला आहे, प्रश्न दुसऱ्यामधला कुठला आहे, याच्यामध्ये आपण काव्यपंक्ती लिहितो आहे, त्यातला र कुठला आहे. ठीक आहे. हे तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड वन. आता थर्ड क्वेश्चन हा नेहमी पर्सनल रिस्पॉन्स किंवा अभिव्यक्तीचा असतो. तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न येतात. दोघांपैकी जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आता इथं आहे की आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. 4 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. 4 मार्कांसाठी उत्तर लिहिताना मिनिमम 8 ओळींच्या वरती उत्तर पाहिजे, 8 ओळींपेक्षा जास्त उत्तर पाहिजे. आता इथे उत्तरामध्ये लिहिताना तुम्हाला तुमची मतं व्यक्त करायची आहेत. सो तुम्ही पॅसेजमधले काही पॉईंट्स नाही घेतले तरी पण चालणार आहे. तुम्हाला पूर्णतः स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे, पण ते मत त्या प्रश्नाला धरून असलं पाहिजे. आता तुम्ही ते मत पॉझिटिव्हली व्यक्त करा, निगेटिव्हली व्यक्त करायच्याशी कोणाला काही ऑब्जेक्शन नसणार आहे. फक्त तुम्ही ते त्या प्रश्नाला अनुसरून लिहिलं पाहिजे, मग तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करता येतील. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवते की तुम्हाला हे मत वगैरे कसं लिहायचं आहे. स्वमतामध्ये पहिल्यांदा आहे त्याचं उत्तर खऱ्या आनंदाचा म्हणजे शाश्वत आनंदाचा उगम आत्म्यातच असतो वगैरे वगैरे. सो तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता किंवा उत्तर रीड करू शकता. आणि बघा, एवढं मोठं उत्तर आहे, म्हणजे साधारणतः मिनिमम 8 ओळींच्या वरती उत्तर तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आनंदाची तुमची संकल्पना लिहायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स आहे, त्याच्यामुळे अर्थात कुणाचंही न घेता स्वतःचं जे काही तुम्हाला आनंदाबद्दल वाटतं किंवा तुमच्यासाठी आनंद काय आहे हे तुम्ही इथे एक्सप्लेन करणार आहात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा झाला आपला पहिला उतारा जो की 8 मार्कांसाठी विचारला जातो. त्याच्यानंतर आहे दुसरा उतारा. आता दुसऱ्या उतारामध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा उतारा बघून घ्या. सो हा आहे तुमचा उतारा. ठीक आहे, दंतकथामधला. ओके, डन. आता याच्यावरती प्रश्न कसे आहेत, सेम तोच पॅटर्न असणार आहे. पहिला प्रश्न नेहमी तुम्हाला त्या उत्तरामधून काहीतरी विचारलं असणार आहे. आता इथे सरळ विचारले, कधी कधी तुम्हाला वेब डायग्राम काढून पण विचारलं जाऊ शकतं. आता इथे विचारलेलं आहे की लेखकाने शक्ती प्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या. आता याचं उत्तर बघा, इथे तुम्हाला पाहायला मिळेल कसं लिहायचं आहे. दात उपटून हातात ठेवीन आणि दात घशात घालीन. ठीक आहे. सो हे 2 उत्तरं आहेत, आणि र असं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दंतवैद्याने केलेल्या 2 क्रिया. याच्यामध्ये पण आणि र आहे. जर प्रश्नामध्ये आणि र आहे तर तुम्हाला उत्तरामध्ये पण आणि रच लिहायचं आहे. मध्ये आहे हिरड्यात दिलेले इंजेक्शन आणि र मध्ये आहे कौशल्याने दात काढला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अगेन अभिव्यक्ती किंवा पर्सनल रिस्पॉन्स. यापुढे दंतसप्ताह नाही, लेखकांच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दात लिहा. आणि दुसरा आहे दातदुखीच्या कथाव्यथा सोदाहरण लिहा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 2 प्रश्न आहेत.
आता यांचे आपण सॅम्पल आन्सर्स पाहूया. सो तुम्हाला आयडिया येईल की आन्सर कसं लिहिलं पाहिजे. सो इथे तुम्हाला आन्सर्स पाहायला मिळतात. ठीक आहे. सो दोन्ही पण आन्सर्स आहेत. रीड करा आणि अशा प्रकारे तुम्ही आन्सर्स लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. डन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अगेन तुम्हाला एक उत्तर आहे, हा 4 गुणांसाठीचा आहे. याच्यामध्ये 2 गुणांसाठी तुम्हाला सिम्पल क्वेश्चन्स आहेत. एका वाक्यामध्ये उत्तर आपण लिहितो त्याप्रमाणे. आणि दुसरं जे आहे तर ते आहे पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की लेखकाची होणारी भावावस्था. ठीक आहे. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये जे प्रश्न येतात इथे काय मिसिंग आहे, फक्त तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन नाही आहे, बाकी पहिले 2 क्वेश्चन आहे असे याच्यामध्ये विचारले गेलेत. सो 8 आणि 8 16 मार्कांचे 2 मोठे उतारे आणि 4 मार्कांचा हा एक उतारा. त्याच्यामध्ये 2 मार्कांसाठीचे आन्सर इन 1 सेंटेन्स प्रमाणे प्रश्न आहेत आणि अगेन 2 मार्कांसाठी पण त्याच प्रकारचे प्रश्न आहेत. सो इन दिस वे आपण 20 मार्कांची तयारी कशी करायची ती पाहिलेली आहे. आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की पेपर कसा येतो किंवा कशा प्रकारे येऊ शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा विभाग पाहणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.